नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, सत्य मांडणे हा जर गुन्हा तर आम्ही पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे। त्या अनुषंगानं रात्री आमच्याकडे आमच्या कार्यालयामध्ये काही आमच्या महिला भगिनी आल्या। मित्रांनो, ह्या ज्या महिला भगिनी बघायला मिळत आहेत ते आपल्याला पोळी भाजी त्याचबरोबर नाश्ता जो आहे तो या ठिकाणी स्टेशन परिसरामध्ये विकला जातो। इथभर पोटाची खळी भरण्यासाठी दररोज आपल्या जीवाचा आटापिटा करणाऱ्या आमच्या महिला भगिनी आहेत। हे आपण बघू शकतो। या ठिकाणी आपणाला पोहे असतील, कांदा पोहे असतील, उपीट असेल, असे विविध आपणाला फराळाचे पदार्थ घेऊन या ठिकाणी स्टेशन बाहेर बसलेले असतात। मात्र यांना ठाणे महानगरपालिकेचे काही अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून इकडून उठवलं जातं। बिचाऱ्या दररोज आपल्या जीवाचा एक दिवसाचा उदरनिर्वाहाचा आटापिटा करण्यासाठी या ठिकाणी बसले असतात, पण मात्र त्यांना सुद्धा हिथून हाकलवलं जातंय। खऱ्या अर्थाने हे काय प्रश्न आहे मी तुमच्याकडे घेऊन येतोय खऱ्या अर्थाने मी, कारण रात्री आल्यानंतर या ठिकाणी नक्की काय घडतंय। कारण ही लोक कुठल्याही प्रकारचं रस्त्यावर बसून आपणाला बिडी काडी सिगारेट किंवा गांजा गुटखा काही विकत नसताना केवळ आपणाला जे प्रवासी आहेत ते प्रवाशांना आपल्या एक दिवसाची पोळी भाजी मिळेल यासाठी काम करतायत। तरी देखील मात्र त्यांना केलं जातंय। मी काही अधिकारी आपण बघू शकता, जसं आपल्याला ही ठाणे महानगरपालिकेचे जसे अधिकारी या ठिकाणी आलेले की जसं अतिक्रमण हटवायचं आहे, तर मित्रांनो मी अधिकाऱ्यांच्याकडे जातोय। जे अधिकारी आहेत मला बोलतात की काही वेळ दिलेला आहे आम्हाला, वेळोवेळी लोकांच्या कंप्लेंट आहेत। मग काय वेळ आहे, मी त्यांच्याकडे जातोय। माझ्यावर अधिकारी जोडलेत। नमस्कार। यांना पोळी भाजी केंद्रासाठी तिकडे ज्या कृष्णा स्वीट म्हणून आहे त्या रस्त्याला त्यांना 8:30 पर्यंतची त्यांना वेळ दिलेली। 8:30 नंतर आपण त्यांना तिकडनं काढतो की बाबा तुमची वेळ झालेली आहे, तुम्ही आवरा। त्या आवरण्यामध्ये त्यांचे 15-20 मिनिटं जातात आणि त्याच्यानंतर त्या इकडे येऊन बसतात। ही जी मंडळ आहे ही एक दिवसाच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह यांच्याकडे काय यांचा गाळा नाही, मग हे विकून निघून जातात। मग त्यासाठी आपणाला साहेब त्यांना नाही दबावाचे नाही, काही फोटो जातात, काही लोक तक्रारी करतात आमच्या वरिष्ठांकडे, वरिष्ठ आम्हाला खाली कॉल करतात, आम्ही कारवाई करतो त्या हिशोबाने। मित्रांनो, आपण बघितलं हे ठाणे महानगरपालिकेतले कर्मचारी आपण बघितलं, अधिकारी बघितलं, तर हे अधिकारी वर्ग कारवाई कशा करायलेत बघा। रस्त्याच्या कडेला राजरोसपणे टपऱ्या थाटून त्यामध्ये गुटखा गांजा विकणाऱ्या लोकांना राजरोसपणे पाहिलं जात नाही, पण आपण बघू शकतो रस्त्याच्या कडेला आमच्या ज्या भगिनी आहेत, खऱ्या अर्थाने ह्या भगिनींचं दुःख आबाळ एवढं आहे, पण मात्र ह्या काय विकतायत तर आपल्याला पोळी भाजी नाश्ता त्याचबरोबर असं विकत असताना मात्र यांना हटवलं जाते। खऱ्या अर्थाने यांचं दुःख काय आपण जाणून घेऊया। मी त्यांच्याकडे जातोय। आम्हाला टाइम 8:30चा दिलाय, पण तिकडे दिलाय 8:30चा टाइम। तिथून काढलं की थोडंफार उरलं तर आम्ही इथे थांबतो। मग इथं गाळ्यामध्ये आम्ही काय बाहेर नाही, फुटपाथला नाही, जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास होणार अशा जागेवर नाही ना आम्ही। आमचं म्हणणं फक्त 9:30 पर्यंत आम्हाला टाइम द्या। 9:30च्या पुढे आम्ही एकही दिसणार नाही। टायमिंग दिलाय, कुणी टायमिंग दिलाय? आम्हाला साहेबांनी दिलाय, केळकर साहेबांनी 8:30चा। हा ठाणे महानगरपालिकेचे हा अधिकारी तुम्हाला काय? मग आम्ही तिथून 8:30ला बंद केलं की इथे येतो, इथे पण थांबायचं नाही म्हणतात। मग आम्हाला वरून ऑर्डर आहे, आमची ड्युटी आम्हाला करू द्या। तुम्ही काय विकता हे सगळं? आम्ही जेवण आहे, पोळी भाजी नाश्ता सामान्य काम करून किती पैसे मिळतात दिवसाला? 100-200? हा 200-300 रुपये भेटतात। मित्रांनो, ही वस्तुस्थिती ही परिस्थिती जर आपण बघाल तर आपण हा सदृश्य परिस्थिती तुमच्या लक्षात येईल की नक्की ठाणे शहरात नक्की चाललंय काय। पण मात्र ह्या महिलांना सुद्धा दिलेला वेळ 8:30 पर्यंतचा बोलता आम्हाला वेळ दिलाय, त्याच्यानंतर मात्र यांना इकडून तिकडे आणि तिकडून इकडे हकवलं जातं। आपण या ताईंच्याकडे जाणार आहे। ताई, किती वेळापर्यंत आपल्याला इथे बसवलं जातं? 8:30 पर्यंत आम्ही तिथे असतो पुढे मॅकडॉनल्डच्या तिथून इथेकडे येतो, तिथं 9:30 पर्यंत असतो, पण इथे नाही। नगरपालिकाला आणि यांना काय आव्हान कराल आपण? आम्हाला थोडा वेळ ते वाढून द्यावा। आम्ही दुकानाच्या बाहेर तर नसतो ना, दुकानवाल्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये। माझं घर पूर्ण याच्यावर आहे। आपण बघू शकतो काय ताई काय आपल्याला सामान्य माणूस एक लेडीज बाहेर मराठी पडले तर करू द्या ना त्यांना। आपण बघू शकतो या ठिकाणी आपण अजून काय आपल्याला बघू शकतो। दुसऱ्याही ताई जोडले, सुप्रिया ताई काय आहे? काय नाही, मला इथे 8:30 पर्यंत तिकडे बसून देतात, नंतर आम्ही इकडे येतो आणि इकडे पण आम्हाला सांगतात का बसू नका म्हणून। आता आमचं ह्याच्यावरच आहे आणि मी तर एकटीच कमवणारी आहे, तर मी ह्याच्यावरच आहे। मित्रांनो, या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असणारी सर्व आणि काम करणारी ज्या महिला आपल्याला बघायला मिळत आहेत, ह्या नाश्ता विकणाऱ्या महिला मिळत आहेत, त्यांची प्रत्येकांची व्यथा वेगळी आहे। कुणाच्या घर कुटुंबामध्ये एकटी महिला कमवणारी आहे,
अनेक कुटुंबामध्ये लोक आहेत, पण मात्र तरी काही महिला येतात निराधार असताना मात्र त्या महिलांना अशा प्रकारचा त्रास होतोय. काय प्रश्न आहे? वेळोवेळी सातत्यानं हा आपला प्रश्न ऐरोलीवर आहे. नाही, आम्हाला 8:30चं टायमिंग दिलेलं आहे, पण नंतर 8:30 नंतर जेव्हा आम्ही इथे येतो ना तेव्हा खूप त्रास होतो आम्हाला. खूप त्रास होतो. 9:30 पर्यंतच लावतो ना आणि कुठे फुटफट होते आणि कस्टमर 8:30 नंतर चालू होतो. असं नाहीये की तो 7लाच येणार 7:30ला येणार असं नाही ना. ट्रेनवरती पण अवलंबून असतं त्यांच्या. मग 9:30 पर्यंत आम्हाला इथे लावून द्यायला पाहिजे. आणि ऍक्च्युली आम्ही फुटपाथच्या खाली आहोत, फुटपाथवरती तर नाहीये ना आम्ही. मित्रांनो, ही सदृश्य परिस्थिती वस्तुस्थिती जर आपण पाहिली, हे द्वेष भावनेनं पुन्हा आपण बघितलं का आमच्याकडे दाद मागण्याला आल्यानंतर मात्र पुन्हा ठाणे महानगरपालिका आपल्याला पुन्हा आपण बघा हे काळे पिळे निळे पांढरे जॅकेट घालून बसलेले जे आपल्याला ठाणे महानगरपालिकेतले सगळे आपल्याला बघायला मिळत आहेत. जसं काय अनाधिकृत बिल्डिंग तोडायची आहे अशी मंडळी उभी आहे. पण रस्त्याच्या कडेला इदभर पोटाची खळगी भरण्यासाठी दररोजच्या एक दिवसाच्या उपजीविकाचं साधन शोधणाऱ्या ह्या निराधार महिला ज्या काम करतायत, ज्या पोळी भाजी विकतायत, त्यांना सुद्धा त्रास दिला जातोय. मग ठाणे महानगरपालिका अनाधिकृत बिल्डिंग असेल, रस्त्याच्या कडेला गुटखा विकणाऱ्या टपरी असतील, त्यावर कारवाई का करत नाही? आणि खऱ्या अर्थानं यांचं काम काय? मी सांगतो, ज्येष्ठ नागरिक येतात सकाळी, त्याच्यानंतर त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं नाश्त्याचं साधन मी ज्येष्ठ नागरिक सांगतोय. हे नाश्ता महिला विकतात आणि तुम्हाला ह्या नाश्ता मिळतो, तुम्हाला काय वाटतं? हा चांगलं वाटतं, एकदम बेस्ट एकदम. आणि आम्हाला भेटलं तर आम्हाला जरा बरं वाटतं की आम्ही गेल्या जेवण करू शकतो घरी जाऊन. जरा आनंद घेतो आम्ही. याच महिला आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी उदरनिर्वाहाचं साधन करतात आणि त्यांना ठाणे महानगरपालिका कर्मचारी वर्ग त्रास देतो, यावर आपली प्रतिक्रिया काय? त्यांनी असं त्यांनी करू नये आणि त्रास त्यांना देऊ नये याच्यापुढे, असं मला वाटतं. त्यांना 9 9:30चा टायमिंग द्या, त्याच्यानंतर जायला हरकत नाही. त्यांचा इच्छा आहे की त्या लोकांच्या की 9:30 वाजेपर्यंत आम्हाला टायमिंग द्यावा, त्यांची इच्छा अशी आहे. मित्रांनो, जर आपणाला कारवाई करायचं असेल तर अशा लोकांच्या वरती कारवाई करा, अशा बिल्डिंग वरती कारवाई करा, अशा अनाधिकृतावरती कारवाई करा. पण एका दिवसाच्या उदरनिर्वाहाच्या साधनासाठी आमच्या ज्या महिला भगिनी जे काम करतायत, आमच्या महिला भगिनी ज्या पोळी भाजी विकतायत, याकडे मात्र द्वेष भावनाने ठाणे महानगरपालिका कारवाई करू नये अशी आम्ही पुन्हा विनंती करतो. कारण विनंती का करतोय तर गेले काही दिवसामध्ये अनेक अधिकारी आहेत, आपण बघतो की पापाचा घडा पूर्ण भरल्यानंतर पुण्याला अंकुर फुटतो. पुन्हा तीच वेळ तुमच्या अधिकावर येऊ नये आणि त्यामुळं ह्या गोरगरिबांचा तळतळाट घेण्यापेक्षा ह्यांना सहकार्य करा. ह्यांचा कुटुंबचा उदरनिर्वाह कुठंतरी बंद पाडू नका, हेच आम्हाला ह्याच्यातून सांगायला बघायला मिळतंय. कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.